माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथमधून आपण महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक संत चोखामेळा महिमा भाग चौथा कथासार अभिवाचन करत आहे. आता बघूया आपण पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. मनुष्य किती ज्ञानी असला, भक्त असला तरी परमार्थात सद्गुरु कृपेशिवाय त्याला तरुणोपाय नसतो. चोखोबांचे थोर भाग्य म्हणून त्यांना नामदेवाचा कृपाप्रसाद लाभला. त्या दिवसापासून त्याच्या जीविताचे सारे रूपरंग बदलून गेलं होतं. पांडुरंग हेच त्यांच्या जीविताचा अर्थ बनलं होतं. बहुत हिंडलो देश देशांतर, परिमन नाही स्थिर झाले कोठे. बहुत तीर्थ फिरवणी आलो, मनासवे झालो विडगळचे. बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या, मनाच्या राहिल्या एर जरा. चोखा म्हणे पाहता पंढरीभू वैकुंठ, मनाचे हे कष्ट दूर झाले. नामदेवांनी पंढरीची वाट त्यांच्या जीवनात प्रकाशमय केली होती. त्यामुळे माझा सीन भाग अवघा हरपला, विठोबा देखिला विठेवरी. अवघ्या जन्माचे सार्थक पै झाले, समचरण देखिले डोळे भरी. चंद्रभागे तिरी नाचती वार करी, विठ्ठल नाम गजरी आनंदाणे. दिंड्या गरुड टके पताकांचे भार, हो जय जयकार नाम घोष. तो सुख सोहळा देवासी दुर्लभ, आम्हा तो सुलभ चोखा म्हणे. अशी त्यांची भास्थिती झाली होती. अंतरात्म्याला साक्षी ठेवून एक परमेश्वराचं नामस्मरण केलं तरी त्या नामस्मरणात पांडुरंगाला आपल्यासाठी कायमचा पकडून ठेवता येईल. त्यासाठी वेद, शास्त्रे, पुराणे, योग, याग यांची काही आवश्यकता नाही, असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला होता. हा आत्मविश्वास व्यक्त करताना ते म्हणू लागले, काय म्हणू लागले? आम्हा न कळे ज्ञान, कळे न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आगमाची साठी निगमाचा भेद, न कळेची दान व्रत तप. सोका म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे. चोखोबा आता पूर्ण अंतर्मुख झाले होते. कमालीच्या संवेदनशील अंतकरणाचा मनुष्य अंतर्मुख होऊन आत्म्याशी जेव्हा सुखसंवाद करू लागतो तेव्हा त्याच्या सत्याचं दर्शन होऊ लागतं. त्याला झालेलं सत्याचं दर्शन हा त्याचा स्वानुभव असतो. संवेदनशील माणसाचा स्वानुभव आपोआप शब्दरूप घेऊ लागतो. चोखोबांच्या वाणीतून आपोआप शब्द काव्यरूप घेऊन उमटू लागले. ऐकूया आपण. एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे. सदा सर्व काळ विठ्ठल चिंतना, करीती कीर्तना दिवस राती. ते माझे साय रे सज्जन सांगती, ते आठवीती विठोबासी. चोखा म्हणे ते परलोकीचे सखे, गातो नाम मुखे विठोबाचे. त्याच्या दृष्टीला एकसारखा पंढरीचा पांडुरंग आपल्या पुढे उभा असलेला दिसू लागला. अंतर्दृष्टीने त्याला न्याहाळताना त्याची पत्नी सोयरा त्यांना नेहमी विचारू लागली, धनी तुम्ही असे एकटक काय बघता हो? सोयरा, असे भाग्य जन्मात कधी लाभेल असं वाटलंच नव्हतं. नामदेवाने माझ्यावर 7 जन्माचे उपकार केलेत ग. त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला पंढरपूरला. तेव्हापासून माझ्या दृष्टीला एकसारखा पांडुरंगच दिसू लागलाय. तो दिसू लागला म्हणजे काहीच्या बाहीच होऊन जातं बघ. वाणीतून आपोआप शब्द बाहेर पडू लागतात. करदोनी कळटी श्रीमुख चांगले, शंखचक्र मिरविले गदा पद्म. चोखा म्हणे शोभे वैजंती कंठी, चंदनाची गोटी सर्व अंगी. उभ्या जन्मात एक अक्षरही गिरवलं नाही आणि हे कसं बाहेर पडले समजत नाही मला. ते पंढरीरायाचं रूप माझ्या अंतकरणावर ठसलं होतं. तेच हे सारं काही वधवून घेते माझ्याकडून. त्या रूपाचं काय वर्णन करावं? ऐकूया आपण हे काय वर्णन केले ते. अगात भुवैकंठ नागरी, पंढरी चराचरी. पुंडलिके अनियला मौन्य उभा तोची ठेला. कटावरी ठेवणी हात उभा राहिला निवांत. चोखा म्हणे रूपागळे, काना कुंडले शोभले. आता सुखे पंढरीशी, गाई गोपाळा सरसी. रूप धरवणे गोजिरे, पाहता म्हणा मनपण नूरे. अंगी चंदनाची ओटी, केशर कस्तुरी लल्लाटी. पितांबर सोनसळा, कासे मिरविला पिवळा. चोखा म्हणे ठाण साजिरे, चरण विठेवरी मिरविले. आपल्या जण्यानं वर्णन केलेलं हे पंढरीरायाचं रूप सोयराबाईलाही हृदयात साठून घ्या असं वाटलं. जे भाग्य म्हणाला सुद्धा शिवत नव्हतं ते प्रत्यक्ष दारी आलेलं पाहून ती सद्गतीत झाली. पंढरीराय आपल्या धण्यात संचार करून
राहिल्यासारखं तिला वाटू लागलं. तिनं चोखोबाचे पाय धरले. चोखोबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि एक तारीच्या सुरात चोखोबांना अभंग स्फुरला. आपणही ऐकूया, आनंद घेऊया. आनंदी वाजवावी टाळी, विठ्ठल म्हणा वेळोवेळी, अवघ्या मंगळची दिन, विठ्ठल विठ्ठल निज धाम, अवघ्या धर्माचे हे सार, विठ्ठल नामाचा उच्चार, आता तुझे नेने काही, चोख म्हणे विठ्ठल गाई. चोखोबांनी सोयराबाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला विठ्ठल मंत्र दिला. सोयराबाईंनी इथून पुढं विठ्ठलमय झाली. चोखोबाचा सारा संसार विठ्ठलमय झाला. आपला संसार तर विठ्ठलाचाच संसार, या भावनेनं चोखोबा संसार करू लागले. थोड्याच दिवसात त्यांच्या संसारात बाळरूपानं प्रवेश केला. कर्ममेळा असं त्याचं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? कर्ममेळा. विठ्ठलच बाळरूपानं आपल्या घरात आला असं चोखोबांना वाटू लागलं. चोखोबा, त्यांची पत्नी सोयराबाई यांचं अंतःकरण निर्मळ झालं, त्याबरोबर त्यांची राहणी निर्मळ झाली. त्यांचं घर स्वच्छ होतं, महारवाड्यातच, परंतु सड्या टाकून सारवलेलं अंगणात तुळस, घरातल्या भिंतीच्या कोनड्यात छानसं देवघर, अशा थाटात चोखोबाचं घर शुद्ध आचरणाचं, विचाराचं, राहणीचं माहेरघर बनलं. चोखोबांनी आपला संसार शुद्ध केला. गळ्यातल्या तुळशी माळेच्या पावित्र्याला बाद येईल असा एकही अपशब्द त्यांच्या वाणीतून निघत नसे. त्यांची वाणी विठ्ठलमय झाली होती. ते आपले गाऱ्हाणे विठ्ठलाला सांगू लागले होते. त्यांचे हे भाव विश्व बदलून टाकायला कारण ठरले होते. संत नामदेवाचं गुणगान करताना त्यांच्या वाणीला एक वेगळंच तेज चढू लागलं होतं. आपल्या विठ्ठल रूप झालेल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात, काय म्हणतात? चला ऐकूया आपण. धन्य धन्य नामदेवा, केला उपकार जीवा, माझ्या निरसीला भेव, दाखविला पंढरीराव, मंत्र सांगिता सोपा, निवारिली भवतापा, माझी कृपेची माऊली, चोखा म्हणे पाना घाली, धन्य धन्य नामदेव, माझा निरसला भेव, विठ्ठल मंत्र त्रैक्षरी, खून सांगितरी निर्धारी, ठेवणी या माता हात, दिले माझे मज हित, दावेले तारू, चोखा म्हणे माझा गुरु. आता बघूया आपण समाजात झालेला छळ. चोखोबांच्या जीवनात ईश्वरवेटीची पहाट नामदेवाकडून मिळालेल्या गुरुमंत्रामुळे फुटलेली होती, पण मध्याग्न अजून दूर होतं. त्या पूर्व प्रकाश परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्यांना अजून भक्ती करायची होती. एकादशीला पंढरपूरला जावे, दुरूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, एरवी अखंड नामस्मरण करीत करीत राहावे असा त्यांचा ईश्वर चाललेला दिनक्रम होता. चोखोबांच्या मनाची एक आस कित्येक वर्षापूर्वी राहिली होती. त्यांना पंढरीचं विटेवरचं परब्रह्म एकदा डोळ्यानं निरखून घ्यायचं होतं, म्हणी मानसी मुकून घ्यायचं होतं. नामदेवाच्या तोंडून त्यांनी ऐकलं होतं की पंढरीनाथ सर्वांचा आहे, तो कोणाला कमी लेखीत नाही, जास्ती लेखीत नाही, त्याच्यापाशी सोळे ओळे स्पृश्य अस्पृश्य भाव नाही. हा समचारण विठ्ठलाचं रूपडं त्याला याची डोळ्याने आलंच होतं. नामदेवाच्या वचनावर विसम म्हणतोय सोयरा कर्ममेळा यांना बरोबर घेऊन पंढरपूरला एकादशी दिवशी आले. गेले अनेक वर्ष नामदेवाचं वचन त्यांनी आपल्या हृदयात करून ठेवलं होतं. कर्ममेळा आता मोठा झाला होता, त्याला समजून आलेले होते, म्हणून चोखोबा त्याच्याही मनावर नामदेवाच्या वचनांचे संस्कार करीत होते. पंढरपूरला आल्यावर दूर अंतरावर चंद्रभागेचं स्नान सर्व कुटुंबियांनी केलं. चोखोबांनी कपाळाला गंध लावलं, बुक्क्याचा टिळा लावला. सर्वजण लगबगीने तयार झाले. या खेपेस गर्दी व्हायच्या आत त्यांना महाद्वाराच्या बाहेरील पायरीवर उभं राहून श्री विठ्ठलाला डोळ्यात साठवून घ्यायचं होतं. ज्या पायऱ्या ओलांडून भाग्यवान भक्त लोक विठ्ठलाला उराउरी भेटायला जात होते, त्या पायऱ्यांवर त्यांना फुलं व्हायची होती. चोखोबांचं कुटुंब महाद्वाराच्या पायरीपाशी आलं. सोयरा कर्ममेळा यांच्या हातात फुलं, बेलाची पानं, तुळशी माळा, पूजेचं साहित्य होतं. अधीर अंतकरणानं चोखोबा मधल्या पायरीवर उभे राहिले. मानवर करून विठ्ठलाचं रूप न्यावं लागलं. सोयरा कर्ममेळा यांनी पायरीवर फुलं, तुळशीमाळा वाहिली. चोखोबाच्या डोळ्यात पाणी आलं. कैक वर्षानंतर त्यांनी हे साहस केलं होतं. इतक्यात काही मंडळी महाद्वारात बाहेर येत होती, काही पायऱ्या चढून देवालयात जात होते. त्यातील एकानं चोखोबांना पाहिलं. चुकून कुणाला तरीच चोखोबाचा स्पर्श झाल्याचं त्यांच्या काकदृष्टीतून निसटणं शक्य नव्हतं. अहो, जरा दुरून चाला, त्या महाराजचा स्पर्श होतोय, तुम्हाला दिसत नाही? सगळे देऊळ भ्रष्ट करून टाकायचं की काय? मला काय माहिती महाराज म्हणून? काय रे तू महारड्या, या पायऱ्या तू कसा आलास?
माहिती नाही तुला, या पवित्र पायरीला तुम्ही लोकांनी स्पर्श करायचा नाही म्हणून अगदी सरळ उभा राहिला आहे का पायरीवर बेशरम कशाला आलास तिथं? महाराज, इथं या पायरीवरून पांडुरंगाचं दर्शन घ्यायची इच्छा होती. म्हणा तर कैक वर्ष मी महार असलो तरी पांडुरंगाचा भक्त त्या पायरीवर उभा राहिला म्हणून काय बिघडलं? याला कसा विटाळ होईल देवाला? आणि आमच्या नामदेवांनीच सांगितलंय देवाला विटाळ नसतं म्हणून. अरे वा 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 रे वा, काय उद्धट आहे बघा. नामदेवाची साक्ष देतो आम्हाला. संत मंडळीने अगदी नको करून सोडले आम्हाला. काही शिकवतात क्षुद्रांना आणि विटाळ घालवतात देवाच्या दारात. हा टाळ कुट्यांनी धर्म उडवायची वेळ आणली. काय रे, तू महार आहेस हे विसरलंच वाटतं. महार असलं तरी माणूस आहे दादा मी. तुमच्या आणि माझ्या अंतकरणात एकाच परमेश्वराचा अंश. तो परमेश्वराचा अंश अस्पृश्य कसा असेल? अध्यात्म शिकवतं काय मूर्खा आम्हाला? सारे जन्म गेले उष्ट खाता खाता आणि आम्हाला शास्त्र शिकवतं. थोबाड सडकलं नाही पाहिजे याचं. दादा, थोबाड सटकलं तरी त्यातून पांडुरंगाचं नाव बाहेर यायचं राहणार नाही. आम्ही मांस मस्कान खात नाही की वाणीनं वाईट बोलत नाही. पवित्र झालं हो आमची वाणी विठोबाच्या नाम सोडण्यानं. उत्तर खाली नाही तर लाथीनं उडवतो तुला क्षुद्र माणसा. येवी तेवी विठाळ झालाच आहे. करीन स्नान पुन्हा. हाना लातला रे या उद्धाटाला. देव वाटला का या महाराणं? नका दादा, असं करू टाका. देवादारी रुजू होणार नाही. माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या डोळे भरून. माझ्या कारभारणीला बघू द्या त्या कावळ्या विठ्ठलाला. पाया पडतो, तुमच्या क्षमा मागतो. पण हे सुख नका हिरावून घेऊ. आयुष्यभर वाट पाहिली आम्ही या दिवसाची. थांब, तुला कायमची वाट दाखवतो देवाघरची. अरे बघता काय, तुम्हाला शिवाशिव केली आहे महाराणं. तुम्ही कसे जाणार देवळात? आधी हाना याला बडवा येथेच आणि मग स्नान करून या देवळात. चोखोबाच्या अंगावर एका पाठोपाठ घाव बसू लागले. चोखोबाच्या अंगावर घाव बसला. चोखोबा पांडुरंगा नाव घेत वेळू लागला. लाटा बसू लागल्या पाठीवर, पण आड दांड लात अशी बसली की चोखोबा पायरीवरून गडबडत खाली आले. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा, तुला डोळे आहेत, तूच मला न्याय दे, तूच मला न्याय दे. चोखोबा तळमळत राहिले. स्वराबाईनं पदर पसरले, काकुळतीनं विनवणी केली लोकांना, पण घाव पडत राहिले. कर्मवेळामध्येच आडवा पडला चोखोबाच्या अंगावर. त्याचे भाऊ फुरफुरत होते. एक एका घावात आडवं केलं असतं त्यानं एकेकाला, पण काय करणार, इथं 10 लोक आहेत. 100 जमले तर कसं तोंड देणार सगळ्यांना? बिचारा गप्प बसला. सर्वांचं समाधान झालं. हात निवले, सारे मुखंड केले. कानाला चंद्रभागेवर. चोखोबांना सोयराबाईने उठवलं. पदरांना त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला. फाटून चिंध्या झालेल्या पैरण काढून फेकून दिली. कर्म मिळाल्यानं त्याचा हात धरला. सर्वजण माघारी निघाले. चोखोबाच्या मनात एक प्रश्न म्हटला होता. विठ्ठलाचं नाम घेणारा पापाला करी न शिवणारा, वाईट वासना करी न धरणारा मी आणि माझी कारभारी अपवित्र अस्पृश्य, ज्याचे हात कवऱ्याने मातले आहेत, अपशब्दांना वाणी सरसवले, ते पवित्र कोण्या खर्चा न्याय? कर्म मिळा म्हणाल. बाबा, आपली जात कधी संपणार नाही. देव आपला नाही, तो कमरेवर हात ठेवून केवळ गंमत बघतो. कोण न्याय देणार तुम्हाला? तो न्यायी असता तर त्याच्या दारात अन्याय पडलाच नसता. कर्मा बाळा, असं बोलू नये. अरे, ज्याचा त्याचा देव ज्याचा त्याच्यापाशी असतो. त्याच्या अंतकरणातला देव जागाच झाला नाही, त्याला प्रसन्नच झाला नाही, त्याला ते काय करणार? एवढे घाव घातले मला, पण विठ्ठलाशिवाय शब्द उच्चारला नाही माझ्या वाणीनं. का तर माझ्या हृदयातला देव जागा आहे म्हणून. ज्याच्या हृदयातला देव जागा झाला नाही त्याला देवाची मूर्ती पाषाणाचीच, पण ज्याच्या हृदयावर देव जागा झाला त्याला ती मूर्ती सजीव, सुंदर, लावण्याची मूर्ती वाटते. माझ्या हृदयातली मूर्ती इथं पाहायला आलो होतो मी. जाऊ दे, नाही पाहू दिलं तरी तीच देईल एका दर्शनामध्ये त्याला. ज्याच्या त्याच्या हाती ज्याच्या त्याच्या कर्तव्याचं माप ठेवतो भगवंत देव, त्यांना तो भेटणार नाही कधी. त्यांना दिसेल ती पाषाणाचीच मूर्ती. चोखोबांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. डोळे लाल झाले होते, शरीर गळून गेले होते, पण मनाची उभारी गेली नव्हती. तो अनंत जगदीश, जगदांतरातला जगदीश एकच आहे याची त्याला खात्री होती. जगदांतरातला जगदीश जगाला समजत नव्हता, म्हणून जग आपला छळ करते याची त्यांना जाणीव होती. या दोन्ही ठिकाणी असलेल्या एकाच जगदीशाची सेवा आपण शरीर झिजवून करीत आहोत. तो केव्हा तरी आपल्यावर प्रसन्न होईल, आपलं दैन्य सरेल याचा त्यांना अनुभव होता. चोखोबाने त्या जगदीशाला काकुळतीनं विनवलं. काय विनवलं? कागा मोकलीले न येसी का देवा, कायमी केशवा चुकलोसी. नेने करू भक्ती नेने करू दे सेवा, न येसी देवा तू कळले मज. चोखा म्हणे माझ्या जीवीचा विसावा, उगारी तो धावा म्हणून या. आता आपण बघूया अखंड भक्ती, अखंड नामस्मरण.